राम. जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ महाराज यांची एक बोध कथा म्हणून आहे. श्री स्वामी समर्थ कथा. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांचे जीवन करुणा, वैराग्य आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले होते. ते नेहमी म्हणत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एकदा अक्कलकोटमध्ये भयंकर दुष्काळ पडला. लोक उपाशी होते. पाणीही दुर्मिळ झाले होते. गावकरी चिंतेत असताना काही जण स्वामी समर्थाकडे गेले. स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. त्यांनी फक्त एवढेच सांगितले, श्रद्धा ठेवा आणि एकमेकांना मदत करा. दुसऱ्या दिवशी गावात अचानक ढग जमले आणि पावसाची जोरदार सर आली. विहिरी भरल्या, शेते हिरवीगार झाली. लोकांनी हे स्वामी समर्थाचे कृपादान मानले. पण स्वामी समर्थांनी चमत्काराचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. ते म्हणाले, हे तुमच्या श्रद्धेचे फळ आहे. आणखी एकदा एक गरीब शेतकरी आपल्या आजारी मुलाला घेऊन श्री स्वामी समर्थाकडे आला. त्यांच्याकडे औषध घेण्या इतकेही पैसे नव्हते. स्वामी समर्थांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि शेतकऱ्याला धीर दिला. काही दिवसातच मुलगा बरा झाला. शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कथेचा बोध. श्री स्वामी समर्थ शिकवतात की खरी शक्ती श्रद्धा, संयम आणि सत्कर्मात आहे. संकटातही धीर न सोडता ईश्वरावर विश्वास ठेवला तर मार्ग नक्की सापडतो. तुम्हाला हवी असल्यास आणखीन दुसऱ्या भागामध्ये मी मुलांसाठी दीर्घ भक्तिकथा किंवा स्वामी समर्थाचे कथा ऐकू करू. त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ सांगत असतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. याच्यामुळे श्रद्धा सबुरी ठेवावी आणि एकनिष्ठापणे श्री स्वामी समर्थावर दृढ विश्वास ठेवावा. म्हणावा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.